सायलेंट ऐक काय 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 आम्ही लय खुश आहे, लय खुश आहे, लय म्हणजे लयच खुश आहे. सांगू शकत नाही तुला. आम्ही सारखं म्हणायचो का नाही गॉड इज लिस्निंग, गॉड इज लिस्निंग. गॉडनी आता लिसन केलंय बघ. भैया हळू बोला, कोणतरी ऐकल. अरे ऐकू दे. आतमध्ये काय झालं तू ऐकलं नाही का? आम्ही सगळे हे एन्जॉय करतोय बघ. यात काय एन्जॉय करण्यासारखं? आत काय झालंय टॅलेंट? आजा गायब आहे. आजाचा काय सुद्धा पत्ता लागा नाही. हा मग लागेल की. लागेल की काय रे? लागेल की काय? नक्की कुणाच्या बाजूने रे तू? माझ्या बाजूने का त्याच्या बाजूने? त्याचा पत्ता नाही लागला पाहिजे. त्याचा पत्ता कायमचा कट झाला पाहिजे. काल फोन येऊन गेलाय रात्री, तो गायब आहे. म्हणजे जवळपास 2 दिवस झालं तो सापडलेला नाही. याचा अर्थ काय होतो टॅलेंट? 100% तो टपकला. फिक्स सांगतोय बघ मी तुला. अहो भैया तुम्ही जरा हळू बोला, हे तर कुणी ऐकलं तर उगं कळवण होईल. अरे हो ती झाली तर. पण भैया तुम्ही असं काय करताय समजून घ्या. आता तुमची ती पाहुणी आहेत ना. कोण ती? आमची पाहुणी आणि आम्ही त्यांची पाहुणी. हे नाही कर तू. त्यांची लायकी तरी करा आमच्या जोडाजवळ उभी राहायची. आणि नाती भीती काय नाही बर का, सगळी कचाकड्याची नाती आहेत. पण भैया तुम्ही असं बोलून उगं टेन्शन देताय. त्याले नको टेन्शन घेऊ. अरे आपला टाइम आलाय. ज्यांच्यामुळं आमच्यावर ही वेळ आली होती का नाही, त्यांना ही भोगायची वेळ आली बघ. खरंय का नाही? हा ते बी खरे. ती बी खरे नाही. तसंच आहे बघ, तसंच आहे. पटकन बंगल्यावर जाऊ, गाडी काढून डायरेक्ट बेळगाव. जी काही खबर आहे का नाही ती कानाने ऐकल्याशिवाय मला काही बरं वाटणार नाही बघ. चल लवकर. देवा, आजपर्यंत मी तुझी मनापासून भक्ती केली, कसलीच अपेक्षा ठेवली नाही. नाना म्हणतात ना तशी अगदी निस्वार्थी, कधीच काही मागितलं नाही का काही नाही. पण आज हे मन स्वार्थी झालंय बघ. पदरात पोर नाही माझ्या, पण ते दुःख उराशी घेऊन नाही बसले मी. जे काही केलं ना ते शीतलीसाठी केलं. शीतली पोटचा गोळा नसला ना तरी तिची आई म्हणून जगले मी. लेकराची हौस तिच्यात भागवली मी. तिचं सगळं चांगलं व्हावं असं पहिल्यापासून वाटत होतं आणि शेवटच्या श्वासापर्यंत वाटत राहील. पण आज त्या पोरीसाठी जीव तुटतोय माझा. ती आता आई होणार आहे. आता कुठं संसार फुलत चाललाय तिचा. देवा काय बी कर, पण अजिंक्यांचा लवकरात लवकर पत्ता लागू दे रे बाबा. अजिंक्य जावई नाही, पोटचा पोरगाच आहे तो आमचा. त्यांचं काय बी वंगाळ होऊ देऊ नकोस. काके शितले ये बस सावकाश. काही बी बोलू नकोस, शांत बस. मी पोती वाचते, ती तू ऐक. लय ताकद आहे भैया पोतीमध्ये. अजिंक्यांचं काय बी वाईट होणार नाही. खरंच असं होईल. देवावर विश्वास ठेव. देव साहेब आपल्यासाठी. माझं आयुष्य त्यांना लागू दे, पण त्यांना सुखरूप ठेव. शितले उगाच काहीतरी मनात विचार आणू नकोस बाई. असा विचार करू नकोस. तू नामस्मरण कर बघू. अशा वेळेला आपल्या मनात काय बाई विचार येत राहतात. मन चिंती ते वैगन चिंती म्हणतात ना, ते उगाच नाही बघ. अगं मला काय बी सुधारणा झालंय. जसजसा हे पुढे चाललंय तसतसा माझा धीर सुटत चाललाय. काके पहिल्यांदा एवढी भीती वाटते बघ. काय करतेस तू? धीर सोडू नकोस. अशा परिस्थितीत तुलाच धीरानं वागलं पाहिजे. तुझा धीर खचला तर बाकीच्यांचा अवसान जाईल. आणि आता तू 2 जीवांची आहेस. तुला स्वतःला जपलं पाहिजे, स्वतःला सांभाळलं पाहिजे. अगं पोटात पोर आहे तुझ्या.
का यांचा सोडून बाकी कसला विचार येईना मला. शिकले असं काय बोलतेस ग? कमळा जीव तुझ्यावर अवलंबून आहे ना, असं बोलून कसं चालत? काकी अगं मी काय करू तूच सांग. देव आपली परीक्षा घेते असं समज. तू काय करू नकोस, तू फक्त शांत बस आणि नामस्मरण कर. मग बघ कसं मन शांत होईल ते. काकी शिकले अगं ऐक माझं, तू नामस्मरण कर हं. आणि तसं बी नाना जितू भाऊजी समाधान भाऊजी गेलेत ना बेळगावला, काहीतरी चांगली बातमी घेऊनच येतील बघते. कर शांतपणे नामस्मरण कर. यहाँ बैठिए, सूबेदार साहब आ रहे। बसा बसा बसा। जय हिंद सर. जय हिंद। सबके लिए चाय लेके आओ. यस सर. तुम्ही लान्स नाईक अजिंक्य शिंदे यांच्या घरातले ना? मी अजिंक्यचा मामा. हे अजिंक्यचे सासरे आहेत. नमस्कार. हे त्यांचे भाऊ आणि हे आमचे जावई हर्षवर्धन. मी राष्ट्रशक्ती युवा पक्षाचा महाराष्ट्र प्रदेशचा सरचिटणीस आहे. ओके ओके. आणि हा टॅलेंट हा आमच्या बरोबरच असतो. माझं कर्नल साहेबांशी बोलणं झालंय. काय म्हणाले ते? ते फॉलोअप घेत आहेत. त्यांचं बोलणं झालं की मला कळवतील ते. सर कमी. होय. वर विचारणार म्हणजे कुठं? दिल्लीला साऊथ ब्लॉकला सैन्याच्या तिन्ही दलाचे ऑफिसेस आहेत. तिथूनच आम्हाला सगळी ऑफिशियल माहिती मिळते. अच्छा. घ्या चहा घ्या. ऍक्च्युली अजिंक्यबद्दलची माहिती इथं मिळाली तेव्हा इकडे लगेचच बातचीत चालू झाली आणि अजिंक्य आताच ट्रेनिंग सेंटर मधून बाहेर पडला होता. सो इथं जास्त चर्चा चालू आहे. राम राम सर. हाँ सर, जी मेरे सामने बैठे. ठीक है, बोल देता हूँ सर. जय हिंद सर. काय झालं? काय म्हणले? कर्नल साहेबांचा फोन होता. काय पत्ता लागला का? नाही, अजून काही पत्ता लागलेला नाही. अजून नाही कळलं. नाही म्हणजे तिसरा दिवस आहे ना आजचा. अजून नाही कळलं. मग कधी कळणार? म्हणजे किती वेळ लागणार अजून? नाही, सगळ्या प्रकारे सर्च चालू आहे आणि जवान शोध घेत आहेत. काश्मीरचे हालात थोडे खराब आहेत आणि निसर्गही साथ देत नाही, त्यामुळे थोडीशी मुश्किल होते. कधी कधी जवान बर्फात सुद्धा अडकतात. पण तिकडेही सर्च ऑपरेशन चालू आहे. शेजारीच नदी असल्यामुळं तिकडेही काही जवान धाडलेत. परत सगळं पिंजून काढण्यात येत आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणजे परत पिंजून काढताय म्हणजे? नाही, एकदा सगळं बघून झालंय. परत दुसऱ्यांदा बघणं चालू आहे. परत दुसऱ्यांदा? आधी विक्या, नंतर अजिंक्य. म्हणजे आता हे साहेब म्हटले नाही का, ते काश्मीर मध्ये परिस्थिती नाजूक आहे, जवान बर्फाखाली असतात, तशात आपल्या अजिंक्यला, म्हणजे अजिंक्य शहीद तर झाला. हर्षवर्धन
उगाच तोंडाला येईल ते बोल नका. अहो कसं काय हा विचार करू शकतो मी? हा विचारच कुठं डोक्यात येतो आमच्या जरा सुद्धा. येत्या कदाचित असं झालं तर सगळं कुटुंब मोडून पडेल. त्यात आधीच शीतल प्रेग्नंट. याचा त्यांना धक्का बसला तर म्हणजे बाळ ते सण होणार आहे का? त्यात म्हातारी जीजी त्यांना कुठं विचार आला आमच्या डोक्यात हा? नाही, असं काही झालं नसेल हीच आपण देवाकडे प्रार्थना करूयात. मी आता तुम्हाला काहीतरी गलत इन्फॉर्मेशन सांगून तुम्ही काळजीत पडणार हे चुकीचं आहे. मी फक्त एवढंच सांगू शकतो की आर्मीसाठी एक एक जवान अत्यंत महत्वाचा आहे आणि या क्षणी पूर्ण आर्मी तुमच्या सोबत आहे. साहेब आमच्यातलं कोण तिकडे गेलं दिल्लीला तर? नाही, त्यांना काहीच नाही होणार. आर्मी त्यांचं काम एकदम व्यवस्थित करते. अजिंक्य लवकरात लवकर सापडले पाहिजेत सुभेदार साहेब. आपण खूप प्रयत्न करतोय, बघू काय होतं. दिल्लीवरून जसा फोन येईल तसं मी तुम्हाला कळवेन आणि तिथलं युनिटही तुमच्या संपर्कात असेल. काही वाटलंच तर तुम्ही मला फोन करा, मी लागेल ती मदत तुम्हाला करेन. येतो. जितू चला. तरी मी जितू शेठ सांगत होतो बरं का, ह्यांच्याने काय जमणार नाही. मग आपण वरनं प्रेशर टाकला पाहिजे हो काहीतरी. आता तसं बघायला गेलं तर आपला आजा ह्यांच्यासाठी एकदम साधा जेवण आहे हो. आपण ना वरनं पॉलिटिकल प्रेशर टाकला पाहिजे. आमदार खासदार एखादा मंत्री त्यांच्या शब्दामुळे खालची लोक काम तरी करतात. तसं केलं तर काय होईल भैया? अहो तसं केलं तर काम होणार आपलं. मी बोलतो ना पाटील साहेबांशी आमच्या, तुम्ही नका टेन्शन घेऊ. नाही, सगळ्या प्रकारे सर्च चालू आहे आणि जवान शोध घेत आहेत. काश्मीरचे हालात थोडे खराब आहेत आणि निसर्गही साथ देत नाही, त्यामुळे थोडीशी मुश्किल होते. कधी कधी जवान बर्फात सुद्धा अडकतात. यांच्या युनिट मधनं फोन होता. ते विचारत होते की अजिंक्य इथं आहेत का. म्हणजे अजिंक्य तिथं नाहीत. ते काल ड्युटीवर गेले, ते परत आलेलेच नाहीत. पोराशी पोटोशी आहे आणि असलं काहीतरी कानावर पडतंय, त्याचीच तर काळजी वाटते. या सगळ्यात पोरीला काय झालं म्हणजे काय करायचं? नाना अहो काय झालं? चक्कर आली नाना? अहो जितू, नाना चक्कर आली. नाना काय नाही नाना, काय होतंय? काय नाही, थोडं छाती दुखतंय. नाही ना हर्षवर्धन आहो. नाना होईल सगळं व्यवस्थित, कशाला एवढी काळजी करताय? समाधान, अजिंक्य लवकर सापडायला पाहिजेत, नाहीतर काय कल्पना करत नाही रे मला. नाना अहो तुम्ही जरा धीराने घ्या की. थांबा जरा जितू, आपल्याला यांना दवाखान्यात गेलं पाहिजे. तुम्ही नाना अहो हर्षवर्धन बघत काय बसला, गाडी काढा की. सावकाश गाडीपर्यंत जाऊ. जमन ना तुम्हाला?
शितले, बाळा जरा एका जागी शांत बस की. ही सगळी बेगावर ना अजून परत आलेली नाही. मग अशी फोन केला तर म्हणे 10 मिनिटात परत फोन करतो, अजून फोन बी आलेला नाही. काय चाललंय नेमकं काय कळायला मार्गच नाही. शितले, तुला विचार करतेस बघ. हे असं येर जरा घरात बसण्यापेक्षा ना त्या ध्रुवच्या पुस्तकांना कवर घालचा. जा जा म्हटलं ना. हा ना. अहो, यांना काय झालं? काय नाही झालं वहिनी, जरा प्रवासाचा त्रास झाला. बाकी ना ना. बस बस. असं पाणी आण. हा, असं अचानक कसं झालं? त्याचं काय झालं ऍक्च्युली, ते जस्ट त्यांना छातीमध्ये चेस्ट पेन झालं. काय? अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये पण घेऊन गेलो होतो. आता तिकडनंच घेऊन आलोय. डॉक्टर म्हणले काय टेन्शन घेऊ नका, रेस्ट घ्यायची गरज आहे त्यांना. नाही म्हणजे तसं टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. काय प्रवास सहन झाला नाही ना त्यांना, आणि त्यात कालची आणि आजची ब्लड प्रेशरची गोळी पण राहिली ना त्यांची, त्यामुळे जरा त्रास झाला त्यांना, बाकी काय नाही. बस आम्ही बेळगावला जाऊन आलो. तिथल्या अधिकाऱ्यांनी लय चौकशी केली, पण अजिंक्यांचा काय चुकावा लागला नाही. सुगावं लागलं नाही म्हणजे? नाही म्हणजे ते शोधतात अजून त्यांना, काय की कळायला मार्ग नाही. अहो असं कसं म्हणताय? कळायला मार्ग नाही म्हणजे? एवढी मोठी आर्मी आहे ना, त्यांना एक माणूस सापडत नाही वे? नाही तसं नाही, काश्मीर मधली परिस्थिती लय डेंजर आहे, म्हणजे काय बी होऊ शकतं तिथं. आणि तसं काय नैसर्गिक संकट आलं असलं तर त्यांना तरी काय सांगता येणार आहे. मला काय वाटतंय मामा, म्हणजे आपल्या अजिंक्यांना दहशतवाद्यांनी जर पकडून ठेवलं नसेल, म्हणजे ते विविध मागण्या पण करत असतील. आणि मागण्या पूर्ण न केल्यावरती एकदम ते मारून पण टाकतात. काय बोलताय? अहो नाही म्हणजे मी काय बोलतोय तर वाईट वाटत असेल तुम्हाला, पण हे असं मी पिक्चर मध्ये बघितलंय. हो हर्षवर्धन, तुम्ही जरा थांबा. उगाच काहीतरी बोलून सगळ्यांना घाबरून सोडू नका. असं नाही मामा, पिक्चर मध्ये बघितलंय म्हणून. आणि बघा, तसं काय आजाचं झालं असतं ना तर आतापर्यंत आजाचा पत्ता लागला असता. तीच तर आम्हाला पण कळण झालंय. मला काय वाटतं की आपण थोडे दिवस वाट बघूया. काय नाना? होय, दुसरा काय पर्यायच नाही आपल्या हातात. नुसतं हातावर हात ठेवून वाट बघत बसून अजिंक्य परत येणार आहेत का? भैया म्हणतोय तसं तर काही नसेल ना, पण काय सांगावं, तसंच असेल तर का कोणास ठाऊक, पण पहिल्यांदा एवढं भ्या वाटतंय. काय झालं असेल नेमकं?